या ठिकाणी आपल्याकडं पवनच्या हातामध्ये लव्हाळ्याच्या काड्या आहेत. याचा वापर आपण गणितामध्ये करायचा आहे. हे कुठं बाजारात विकत मिळत नाही आपल्याला. हे कुठं मिळतं? नदीच्या काठावर. आणखीन कुठं मिळतं? शेतात किंवा ओढ्यात. बरोबर आहे का? आणि या लव्हाळ्याच्या काड्यावरूनच एक आपल्याकडं म्हण पण तयार झालेली आहे. ती म्हण अशी आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. नदी भरून पूर येतो, ओढा भरून पाणी वाहत असतं आणि त्यामध्ये ही लव्हाळी वनस्पती उगवते अशी जराशी. कितीही मोठा पूर आला, पाण्याबरोबर ते काय होतं? वाकतं. हां, वाकव. बरोबर, टेकव जमिनीवर. ही ज्यावेळी जिवंत वनस्पती असते त्यावेळी महापूर आल्यानंतर त्या नदीमध्ये ही अशी आडवी होते आणि ज्यावेळी महापूर ओसरून जातो त्यावेळी परत ती काय होते? उभी राहते. ज्यावेळी आपल्याला काही ठिकाणी शक्तिमान माणसांच्या पुढं झुकावं लागतं, त्याचा राग थंड झाला की हळूच आणि आपण काय करायचं? उभं राहायचं, सावध व्हायचं, त्याच्यापुढं नम्र होऊन जायचं. म्हणून त्यावरूनच ती म्हण तयार झालेली आहे. या लव्हाळ्याचा काड्यांचा वापर करून आपण आज गणितातील एक मूलभूत संकल्पना पाहायची आहे. तोही गुणाकार पाहायचा आहे. आणि एक मिनिट, गुणाकार कसा? समजा आपल्याकडे पाढे आपल्याला पाठ नाहीत आणि गुणाकार करण्यासाठी पाढे हे पाठ असायलाच पाहिजे. पण आपल्याकडे जे काय आता साहित्य उपलब्ध आहे त्याच्यावरून आपण पाढे पाठ न करता गणित कसं करायचं हे पाहूया. हां, एक उदाहरण लिहि. 2 अंकी, 2 अंक लिहि. ठीक आहे. हां, या ठिकाणी एक उदाहरण लिहिलेलं आहे. ज्योती ना? हां, छान. गुण्य किती आहे? 5. आणि गुणाकार किती आहे? 3. हां, पवन त्यातल्या 5 काड्या तू श्रेयसकडे दे. त्यांची मांडणी करतो टेबलवर, ठराविक अंतरावर ठेव. समान अंतरावर ठेव. बेस्ट. या ठिकाणी समांतर रेषा तयार होत आहेत आपल्याकडे. समान अंतरावर 5 ठेव पहिल्यांदा सरळ. समान अंतरावर 5 ठेव. हां, आता गुणक आहे 3 काड्या दे त्याच्याकडे. अंतर समान कर की दोन्हीच्या मध्ये. हे केवढं अंतर आहे तेवढंच असावं. आता या ठिकाणी उत्तर तयार झालेलं आहे. या ठिकाणी उत्तर तयार झालेलं आहे. ह्या काड्या एकमेकांना कुठं क्रॉस झालेल्या आहेत, छेदलेले आहेत, ते बिंदू मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 लिहि बाळा. 15 उत्तर. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर तयार मिळालेलं आहे. यालाच रचनावादही म्हणतात. ह्याला काय म्हणतात? रचनावाद. म्हणजे या सृष्टीमध्ये असं गणित लपलेलं आहे, भूमिती लपलेली आहे, विज्ञान लपलेलं आहे, मराठी लपून बसलेलं आहे. ते फक्त शोधून आपण त्याचा वापर करायचा. अगदी स्वस्तात फुकट मिळणाऱ्या काड्यांवरून आपण गणित चांगल्या प्रकारे सोडवू शकतो हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नंतर तुम्ही ह्या काड्या घेऊन बाहेर व्हरांड्यात बसा आणि त्या ठिकाणी तुमच्या काड्यांची मांडणी करा गुणाकारात आणि आम्हाला दाखवा. ठीक आहे.